वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी आज महाविकास आघाडीला एक पत्र लिहिलेलं आहे आणि तुम्ही भाजपसोबत जाणार नाही याची गॅरंटी देणार का, अशा आशयाचे पत्र आहे। कॅबिनेट मंत्री दीपक केसरकर आपल्यासोबत आहे। प्रकाश आंबेडकर ज्या पद्धतीनं पत्र लिहितायत, काय नेमकं वाटतं तुम्हाला, तुमची प्रतिक्रिया काय याबद्दल? मला एकच सांगायचं आहे की स्वतःच्या तत्वासाठी लढणारा एक नेता ज्यावेळेला अशी शंका घेतो त्यावेळेला त्याच्यामध्ये फार मोठा अर्थ दडलेला असतो की असे प्रयत्न झालेले 100% असणार, त्याच्याशिवाय प्रकाशराव असं बोलणार नाहीत याची मला खात्री आहे। कारण त्यांना बाबासाहेबांचा वारसा आहे आणि त्याच्यामुळे ज्या अर्थी त्यांनी शंका घेतली त्याचा अर्थ स्पष्ट आहे की कोणीतरी जाऊन दिल्लीला भेटलेला आहे। फोटो जे प्रदर्शित झाले ते आदित्य ठाकरे आणि रश्मी वहिनींचे झालेले आहेत आणि त्याच्यामुळे त्यांनी कदाचित ती खाजगी भेट असेल, परंतु कोणाच्या मनामध्ये शंका येणार ना, त्याच्यामुळे त्यांनी घेतलेली शंका गैर नाही असंच म्हणायला लागेल। पण पडद्यामागे नेमकं काय सुरू आहे? कारण तुम्ही तर जाणकार आहात, तुम्हाला सिक्स सेन्स पण आहे। नाही हो, सिक्स सेन्स मला अजिबात नाही। ते काँग्रेस बरोबर ज्या मिठ्या मारतायत ना ते बाळासाहेबांना अजिबात आवडलं नसतं, एवढंच मला सांगायचं आहे। कारण त्यांची तुम्ही क्लिप बघितलेली आहे की मी प्रसंगी माझा पक्ष बंद करेन परंतु काँग्रेस बरोबर जाणार नाही, एवढं त्यांचं कट्टर हे होतं। आणि मग ते आपल्या तत्वासाठी लढतात, प्रकाशराव आपल्या तत्वासाठी लढतात, त्यांनी कोणाबरोबर जावं हा त्यांचा व्यक्तिगत। नेमकी कशासाठी झाली असावी? नाही मी कसं सांगू, छापून तुम्ही आणता, चित्र तुम्ही दाखवता, भेट कशी झाली? युटर्न घ्यायचं सुरू आहे का? या भेटीशी माझा स्वतःचा काही संबंध नाही। जर त्यांनी युटर्न घेतलं किंवा एकत्र पुन्हा यायचं झालं तर मग भूमिका काय असणार आहे? हो, आमची भूमिका काय असणार? आमची भूमिका बाळासाहेबांचा विचार ही आमची भूमिका। त्याच्यासाठी शिंदेसाहेब लढले, जिंकून दाखवलं, स्वाभिमानाने एक शिवसैनिक महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झाला, बस आहे। आम्हाला तेवढंच पाहिजे होतं। भाजपची बदनामी चाललेली होती की भाजप शिवसेनेला मुख्यमंत्रीपद देणार नव्हतं, म्हणून मुख्यमंत्रीपद दिलं ना भाजपने आणि आमची मेजॉरिटी नसताना आम्हाला मुख्यमंत्रीपद दिलं, पूर्ण सपोर्ट केला। हाच सपोर्ट तुम्हाला मुंबई महानगरपालिकेमध्ये सुद्धा केला होता ना। तुमचे 84 होते, त्यांचे 82 होते, सगळीच्या सगळी पदं तुम्हाला देऊन टाकली, त्याच्याबद्दल तुम्ही काहीच बोलत नाही, भाजपवर टीका करत राहता। परंतु हा हिंदुत्वाचा विचार आहे, हा रुजवला कोणी? बाळासाहेबांनी। त्यांचं म्हणणं काय होतं? हिंदुस्थानवर प्रेम करणारा तो हिंदू, एक क्लिअर कट व्याख्या। इथं उभं राहून तुम्ही पाकिस्तान जिंकल्यानंतर फटाके वाजवणार असाल आम्हाला मान्य नाही, पाकिस्तान जिंदाबाद म्हणणार असाल आम्हाला मान्य नाही, खलिस्तान जिंदाबाद म्हणणार असाल आम्हाला मान्य नाही। भले त्यांच्याकडे मतासाठी काँग्रेसने किती लाचारी करून दे, परंतु आम्हाला ते मान्य नाही। आमचं म्हणणं स्पष्ट आहे, भारतावर जो प्रेम करतो त्याचा धर्म काही असून दे तो हिंदू आहे आणि ती हिंदुत्वाची व्याख्या आहे। एकीकडे भेटीगाठी होत आहेत, दुसरीकडे संजय राऊत असं म्हणतात की भाजपचे वरिष्ठ नेते आजही उद्धव ठाकरेंना फोन करतात, काही चुका झाल्या असतील तर ते दुरुस्त करू असं सुद्धा म्हणतात। त्यामुळे सूचक भेट म्हणावी ही भविष्यातली। आता ते त्यांनी सुद्धा कबूल केलेलं आहे, म्हणजे इथून भाजपकडून येणार नाही, यांच्याकडून फोन भाजपला जाऊ शकतो कारण भाजप मोठा पक्ष आहे। नक्कीच, पण जर असं असेल तर मग आपलं काही बोलणं झालंय, शिंदेची काही बोलणं झालं याबद्दल? नाही बघा, शिंदेसाहेब हे बाळासाहेबांच्या विचाराबरोबर चालणार। आज सुद्धा बघितलं शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी त्यांनी काय केलं, सर्वसामान्य नागरिकांसाठी काय करतायत, दिवस रात्र काम करतायत। शिवसैनिक आहे, शिवसैनिक कशाला म्हणतात? कुठे आग लागली तर धावून जातो तो शिवसैनिक, एखादा मनुष्य आजारी पडला तर ॲम्ब्युलन्स घेऊन धावतो तो शिवसैनिक, आणि तो खरा शिवसैनिक जागृत आहे। एकनाथ शिंदेंच्या रूपाने महाराष्ट्रामध्ये सगळ्या शिवसैनिकांनी त्यांच्या मागे राहिलं पाहिजे असं माझं मत आहे। लोकांना असं वाटतं की सगळे शिवसैनिक म्हणजे तुम्ही सुद्धा आणि उद्धव ठाकरे यांचा पक्ष एकत्र येतील आणि भाजपसोबत जो त्यांचा नॅचरल फ्लो आहे तो मिळून निवडणुका लढवतील, यामध्ये काही तथ्य असं वाटतं तुम्हाला? नाही, मला ह्याच्यामध्ये काही तथ्य वाटत नाही। मला असं वाटतं की आता त्यांचं काय विचार आहे, ते कशासाठी भेटत आहेत हे मला माहिती नाही, परंतु अशी कोण होती की त्यांचे असे प्रयत्न चालू आहेत। कारण त्यांना हे कळलेलं आहे की भाजपची निर्विवाद सत्ता येणार आहे, हे त्यांना जाणीव झालेली आहे। आणि महाराष्ट्रामधली सुद्धा परिस्थिती ही मराठा आरक्षण ज्या वेळेला शिंदेसाहेबांनी दिलं, 2.5 कोटी लोकांचा सर्वे केवळ 15 दिवसामध्ये पूर्ण केला आणि टिकणारं आरक्षण दिलं, त्याचबरोबर कुणबी आरक्षणसुद्धा दिलं, कुठल्याही ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण दिलं, हा केवढा मोठा विजय आहे। त्याच्यामुळे एक आपुलकीची लाट ही महाराष्ट्रामध्ये आहे, ती मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सगळ्यांच्याबद्दल आहे। थोडेसे कुठे राहिलेलं असेल तर ते सुद्धा पूर्ण केलं जाईल आणि माझी खात्री आहे की मराठा समाजाला न्याय दिला आणि ओबीसीला धक्का न लावता न्याय दिला, हे आमच्या सगळ्यांच्या दृष्टीने एक आनंदाची बाब आहे। प्रश्न आहे, जे सर्वे समोर येतात सध्या महाविकास आघाडी आणि त्यासोबतच भाजपच्या बद्दलचे आणि महाविकास आघाडीच्या बद्दलचे, तर त्यामध्ये दोघांनाही समसम जागा दाखवतात। समसमान जागा दाखवत नाही, पूर्वीचं झालं, हिस्ट्री झाली।
आजचे जे सर्वे आहेत, रिसेंटली केलेले सर्वे अनुकूल आहेत, आहे असं वाटतं. त्याच्यामध्ये 48 पैकी 41 जागा एका ठिकाणी दाखवलेल्या आहेत, एका ठिकाणी 45 जागा दाखवलेल्या आहेत. आणि ह्या सगळ्या भारतातल्या रेप्युटेड अशा यांनी केलेले हे सर्वे आहेत. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये कोणाच्याही मनामध्ये शंका नाही की निर्विवाद बहुमत हे युतीला महाराष्ट्रामध्ये मिळणार आहे. आमच्याशी बोलल्याबद्दल. कॅमेरा पर्सन मनीष विचारेसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.